ज्ञानप्रसारक मंडळावर पुन्हा पवार कुटुंबाची पकड. उषा पवार सरचिटणीस, नागेश्वर पॅनेलचा 7 जागांवर विजय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पार पडलेल्या ज्ञानप्रसारक मंडळ नाशिकच्या निवडणुकीत डॉक्टर प्रताप पवार यांच्या नेतृत्वाखालील नागेश्वर पॅनलने दमदार कामगिरी करत संस्थेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले. संचालक मंडळाच्या 9 जागांपैकी तब्बल 7 जागांवर नागेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले. सन 1991 मध्ये दिवंगत डॉक्टर बाबूराव पवार यांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानप्रसारक मंडळाची स्थापना केली होती. अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या नियंत्रणासाठी गेल्या काही वर्षांपासून न्यायालयीन संघर्ष सुरू होता. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीच्या निकालात नागेश्वर पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले. तसेच दिवंगत डॉक्टर बाबूराव पवार यांच्या पत्नी उषा पवार यांची सरचिटणीसपदी निवड झाली. या निकालामुळे संस्थेच्या पुढील कारभाराची सूत्रे पुन्हा पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी संस्थेच्या परिसरात जल्लोष सुरू केला. विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली. गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी डॉक्टर प्रताप पवार यांनी बोलताना संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असे सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे, शाळा महाविद्यालयांची गुणवत्ता वाढवणे आणि संस्थेची पूर्वीची शैक्षणिक ओळख पुन्हा निर्माण करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सभासद, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर संस्थेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 26 म्हणजे आजपर्यंत त्या संस्थेमध्ये बऱ्याच समाजकंटकांनी स्वतःचे हात धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आज 23 वर्षांच्या चांगल्या लढतीनंतर आज जो निकाल झालेला आहे, मेहरबान हायकोर्ट मुंबई, मेहरबान सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निर्णयानंतर आज जे इलेक्शन झालेले आहे त्या इलेक्शनामध्ये डॉक्टर बाबूराव पवार यांचे समर्थक, त्यांच्या पत्नी सौ उषा पवार या सरचिटणीस झाल्यात आणि आता पवार घराण्याला खरा न्याय जो मिळालाय तो आजच्या निकालानंतर मिळाला. ज्ञानप्रसारक मंडळ याच्यानंतर असंच उत्तरोत्तर पुढे जात राहू याच्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा तर असतीलच. त्याच्यानंतरही पुढचा पार्ट आहे की त्यांनी विकासाच्या दृष्टीने पूर्णपणे सहयोग देणं ही गरजेची गोष्ट आहे. कायदेशीर सहकार्य तर नेहमीच असेल. ज्ञानप्रसारक मंडळ ही संस्था डॉक्टर बाबूराव पवार यांनी स्थापन केली आणि अनेक वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने ती चालवली. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी षडयंत्र रचून ही संस्था बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन आणि गेली अनेक वर्ष अधिकाऱ्यांना आणि विशिष्ट लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे भरती करणे, बेकायदेशीर काम करणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केले आणि सातत्याने डॉक्टर बाबूराव पवार यांचे चिरंजीव डॉक्टर प्रतापराव पवार आणि त्यांच्या सुनबाई या लढत राहिल्या. त्या लढताना 23 वर्षांमध्ये अनेक वेळा संघर्ष झाला, परंतु ते डगमगले नाही आणि आज खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट देशमुख यांनी समर्थ साथ दिली. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट पर्यंत लढून आणि संस्था आज निवडणुकीमध्ये त्यांनी संस्था त्यांच्या सभासदांनी त्यांच्या ताब्यात दिली आणि ते निश्चितच यापुढे चांगल्या पद्धतीने काम करून एक समाजाला आदर्श घडून देतील अशी माझी इच्छा आहे. ते जे बेकायदेशीर व्यवहार झालेले त्या संदर्भात स्वतः ते आवाज उठवतील अशी मला खात्री आहे. मी आजच्या निकालाच्या बद्दल एक 2च ओळी सांगतो. ज्याची होती त्याला मिळाली. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं होता है. या संस्थेचा निकाल लागल्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्याय व्यवस्थेवर विश्वास बसला. दुसरी गोष्ट अशी का गावचा सरपंच उसवाड या नात्याने ही संस्था उसवाडचीच होती. डॉक्टर बाबूराव पवार यांनी आमच्या समोर रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही. ज्या वेळेस त्यांचं इथं लेक्चर संपलं KTHM कॉलेजचं, ताबडतोब मोटरसायकल सुरू केली त्यांच्याकडं. मोटरसायकल नंतर गाडी, असा मोठा प्रवास आणि त्यांनी हा मोठा जनसमुदाय निर्माण करून या संस्था ज्या उभ्या केल्या आणि सर्वसामान्य तळागाळातील लोकांसाठी त्यांनी काम केलं. कोणाचे गोरगरिबांचे पोरं सर्व्हिसला लावले आणि ही संस्था 2002 पर्यंत त्यांनी ते जिवंत असेपर्यंत अतिशय कडक काम करून नावारूपाला आणली. परंतु त्या पक्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं, सभासद नसताना सुद्धा ही संस्था काबीज केली आणि एक प्रकारे डॉक्टर पवारांच्या घरावर अन्याय केला
आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजचा हा विजय धनदांडग्या लोकांच्या विरुद्ध असलेल्या सर्वसामान्य जनतेचा विजय झाला. ज्ञानप्रसारक मंडळ ही संस्था 1991-92 साली स्थापन केली. त्यामध्ये संस्थापक सरचिटणीस माझे गुरु डॉक्टर प्राध्यापक बाबूराव फकीरराव पवार उसवाडचे यांनी ही संस्था अतिशय कष्टाने स्थापन केलेली होती आणि ती पुढे 10-12 वर्षेपर्यंत व्यवस्थित तिचं कामकाज चालू होतं. पण त्यानंतर आमचे गुरूंचा घात किंवा अपघातामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर या संस्थेचे वाद चव्हाट्यावर आले आणि तिथून पुढे लयास गेलेली संस्था त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रताप बाबूराव पवार आणि सौ वैशाली मॅडम यांनी, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट साहेब देशमुख साहेब यांनी संस्थेचा खरा स्टँड प्रामुख्याने उभा केला आणि त्याला आज मूर्त स्वरूप दिलं. याबद्दल मी या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ऍक्च्युली आमचे ॲडव्होकेट देशमुख साहेब त्यांच्यामुळे आज हे सगळं साध्य झालं. त्यांनी आमची बाजू परखडपणे तिथे मांडली आणि आपल्याला न्याय मिळवून दिला. त्यासाठी मी खूप आभारी आहे त्यांचा. दुसरी गोष्ट, आज हा जो निकाल लागलेला आहे, खरी श्रद्धांजली आज 24 वर्षानंतर माझ्या वडिलांना त्यांच्या घात केलेल्या त्या दिवसाला आज ही श्रद्धांजली झालेली आहे. दुसरी गोष्ट, आज जे काही निवडून आलेले सभासद आहे किंवा माझी आई जी सरचिटणीस झालेली आहे, ती आज ह्या शाळेमध्ये जे काही शाळा आता लयास गेलेल्या आहे त्या वर कशा येतील, मुलांना, गोरगरीब मुलांना कसं शिक्षण सरस्वती त्यांच्या घरी नांदेल याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावरगावचे सुद्धा काही जनसमुदाय आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना सुद्धा बराच अशाच प्रकारे त्रास झालेला आहे. आता सगळ्यांनी सांगितलं की हा निकाल आमच्या बाजूने लागला, पण हा कोणाच्या विरोधात लागला? कोण होता तो नराधम? संभाजी साहेबराव पवार. त्याने माझ्या वडिलांचा घात केला. 24 वर्ष सभासद नसताना पूर्ण संस्थेवर त्याने आणि शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळं कारस्थान चालू ठेवलं. पण न्याय देवता आहे, न्याय हा मिळतो हे आज सिद्ध झालं आणि याच्यासाठी मी न्याय देवतेचे खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, मी डॉक्टर वैशाली प्रताप बाबूराव पवार. आम्ही गेल्या 6 वर्षांपासून आम्ही दोघं प्रामुख्याने याच्यामध्ये समाविष्ट झालो संस्थेचा ताबा घेण्यासाठी. आम्हाला वेळोवेळी अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेमध्ये बोलणं झालं. आम्ही यासाठी बऱ्याच राजकारण्यांकडेही गेलो की आम्हाला मदत करा, हे करा. आम्हाला एक लक्षात आलं की सगळीकडे फक्त करप्शन आणि करप्शनच होतं. पैसे द्या आणि थांबा हेच सगळीकडे होतं. आम्ही फक्त आमच्या शिक्षणामुळे इथपर्यंत पोहोचलो आणि आम्ही इथून पुढे ज्ञानप्रसारक मंडळ आणि आमचं अजून एक बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट अंडर एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या सर्व शाळांमधनं आम्ही नॉन करप्टेड ऑफिसरच बनवणार आहोत, जेणेकरून सामान्य लोकांचाही राजकारणी लोक जे बळी घेतात तो जाणार नाही आणि सगळ्यांना न्याय मिळत राहील. नमस्कार.